अरे दसरा पण येऊन ठेपलाय, त्याला पण पैसा लागल. काय करावं, माझं तर डोकंच बंद पडलंय. पता नव्हतं तेवढं सगळं वापरून झालंय. का ग? मला एक बोलायचं होतं दादा. बोल की मग. तुला माहिती आहे ना, मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं, हा, पण त्याची खूप फी आहे, तेही तुला माहिती आहे. इथं जास्तच आहे. हा, आणि आता खूप कमी वेळ राहिला माहिती का, नाही तर मला ऍडमिशन नाही होणार. ते थोडं पुढं केलं तर नाही चालत का? नाही ना, तसं नाही मिळणार, कॅन्सल होणार माहिती का. आणि माझा भविष्याचा प्रश्न आहे रे. अरे बाळा, तुझ्या भविष्याचा प्रश्न मला पण आहे. हम्म. पण आता काय आहे, माझे पण हात दगडाखाली सापडल्यात. पण तू टेन्शन घेऊ नको. हम्म. तुझ्या कॉलेजची फी मी भरणार. ती कशी, ती माझं मी बघत. हम्म. पण तुझी फी भरणार. हम्म. तू टेन्शन घेऊ नको. हा, तू फक्त चांगला अभ्यास कर हम्म. आणि उज्ज्वल आयुष्य घडव. हम्म. हा, जा, मी बघतो काय ते का हा. पैशाचं. पहिले नाही का सोनाराकडनं हे करते. कोणत्या टकात ठेवले होते? हा, असं का अंक लागतोय? दागिने कुठे गेले माझे? अगं बाई, अगं बाई, हो, दागिने. देव परमेश्वरा, चोराने तर नाही नेले ना? ना, आधी यांना विचारते मी. आता बाकीचे टेन्शन. अहो, ऐका ना, मला नाही बोलायचं थोडंसं. बोल ना. अहो, माझं डोकं चालना झालंय. मी डाळीने ठेवले होते डब्यात आणि ते सापडणंच. अहो, मला तर काही कळना, मी कुठे विसरबोळी झाले का काय. तुम्ही एकदा बघता का? बघा बरं, मी कुठे ठेवले, मला काही सापडे नाही. दागिने हा, चला ना. नाही, कशाला जाऊ ते, कशाला शोधायचे? अहो, शोधायचे कशाला? जेवढे मोठे दागिने तुम्ही मध्ये शोधायचे कशाला? चला 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 पट. नाही, नको, कशाला शोधायचे दागिने? अहो, तुम्ही काही येडेविडे झाले काय? कशाला शोधायच्यात? चला पटकन, मला ते दागिने सापडणार. एवढे महागाचे दागिने तुम्ही मध्ये कशाला शोधायचे? नाही, ते दागिने नाही आहेत घरात. अहो, तेच तर मी तुम्हाला म्हणते, दागिने घरात नाहीयेत, मला सापडा ना. कुठे ठेवलेत मी पण एवढी सरभोळी देवा, मी कुठे ठेवले? अगं, ते दागिने घरात नाहीयेत. अहो, ते मी तेच सांग- मोडल्यात. काय? हा, ते दागिने मी मोडून सोन्याच्या कॉलेजची फी भरली. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? हा, हा? अगं, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अहो, तुम्ही तर माझ्या आयुष्यात इथं गळ्याला फास लागलाय माझ्या. अगं काजल, तिचं जर ऍडमिशनची फी भरली नसती तर तिला कॉलेजमधून बाहेर काढलं असतं. मग त्याच्यासाठी तुम्ही माझे दागिने मोडले? माझे अगं, मग दुसरं घरात काय नव्हतंच, माझ्याकडे पण पैसा नाही. पैसे ना, मग मी काय करू? द्यायचं ना तुमच्या आई बाबाकडे पाठवून तिकडं. इथं कशाला ठेवली ही घाण? अगं, असं काय बोलते असं तू? काय बोलते म्हणजे? अगं, तिच्या ऍडमिशन साठी मी पैसे आणलेत का? बहिणी माझी ती. अहो, मग कष्ट करून आणायचे ना तुम्ही पैसे. माझे दागिने मोडून तिची फी भरताय का तुम्ही? अगं, मी ते पण केलं असतं, पण वेळ कमी होता. बस, लय झाले, अति झाले. तिला आत्ताच्या आता इथून घरातून हाकला. मी तुम्हाला लय वेळा झाल्या तुमचं. ती आल्यापासून आहे ना, कट 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 सुरू झाली आपल्या आयुष्यामध्ये. काजल, बहिणी माझी ती. बहिणी, मग काय करू? बाहेर तुम्ही तिला घेऊन जा. मी बाहेर नाही काढू शकत तिला असं. मग तिच्यासाठी माझे दागिने मोडतात? वहिनी, दादा माझ्यामुळे वाद करताय ना. वहिनी, दादाशी वाद करू नका माझ्यासाठी. तुम्हाला एवढीच मी म्हणजे नकोशी झाली असेल ना, तर मी बाहेर राहते दादा. हॉस्टेलला राहील नाही तर कुठेही राहील, पण मला इथं नाही राहायचं आता. अहो. काय माझ्यामुळे सगळं होतंय, सारखे तुमच्यात वाद होतात. आणि आता माझ्यामुळे दादाने काहीतरी केलंय ना. अगं सोने पोरे, तसं काहीच नाही, मी सगळं काय तुझ्यासाठी करतोय. नको दादा, माझ्यामुळे वाद नको तुमच्यात. मला नाही आवडणार. एवढं माझं जरी कुठं काही राहण्याचा बंदोबस्त नाही झाला ना, मी आई बाबाकडून निघून जाईल. नाही तर मला नाही राहायचंय. मला माफ कर, माझ्यामुळे सारखं वाद होतं. गेली का नाही पोरगी? तुला पण कळत नाही, तू तिच्या समोर कशाला बोलते? अहो, मला काय माहिती आता ती मागे येऊन थांबली म्हणून. तुम्ही मला आधी सांगायचं ना, मला विश्वासात घ्यायचं. तुम्ही मला न विश्वासात घेता हे सगळं केले, मग मी काय करणार? मला वाटलं तू दागिने देणार नाही, म्हणून मग मी न सांगताच मोडले दागिने. वा 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 वा, म्हणजे तुम्ही सगळं माझ्यावरतीच खापर फोडा. अगं, पण तिच्या पण आयुष्याचा प्रश्न महत्वाचा आहे ना. हे तुम्ही मला विश्वासात घेऊन सांगायचं होतं ना. मग ते दागिने घरात नाही, मी काय विचार करायचा? ठीक आहे, तुम्ही तिच्या शिक्षणासाठी पैसा घातलाय, आपण दुसरी काहीतरी खटपट केली असती, बँकेतून लोन घेतलं असतं. आता ह्याच्यात असं झालं की ती मलाच चुकीचं ठरवत. नाही, तशी नाही ती.
तसं नाही, मग असंच होणार आहे. आणि तुमच्या आई वडिलांना जाऊन सांगाल. नाही मला माहिती माझी सुन्नी कशी आहे ती तशी नाही बोलणार कोणाला. तू तू टेन्शन घेऊ नको. आता जे दागिने मोडल्यात ना ते काही पण करून आपण वापस घेऊन येऊ. जाऊ त्या नका टेन्शन. तिचं ऍडमिशन झालंय ना, हा झाले. आपण काहीतरी करून ते आणू सोडून. बर. चला आता पटकन तिला म्हणवा. हा चल. 40,000 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना मंजुरी. लागा 40,000 म्हणल्यावर इथून कुठवर जायचं? गाडीत तेल टाकाय पैसे, रस्त्याला मंजुरी. युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण. येते यायला आता काय कौशल्य? यार हे बघ कौशल्य दावायला लागलेत लोक. 40,000 किलोमीटर वर जाऊन कुठं तरी कौशल्य दाव. कळतं का तुला? बसले इथं मोबाईल घेऊन नसते काय पोराव. मामा राम राम. हा या 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 वासा वासा. काय चाललंय? कस काय येणं गेलं? असाच वाट वाकडी करत 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 म्हणलं चला मामा वाट वाकडी करायची तुम्हाला खानदानी सवय त्याची. काय चाललंय बाकी? काय नाही बघा निवांत. ऊसाला पाणी लावलंय, इथं बसलोय पेपर वाचित. तसा मामाला बागायतदार माणूस नाही का रे? चालायचं. अरला का माणूस कुठला आहे? गाव कोणचंय? मग? खानदान कोणचंय? कपडे बघ तू कपडे एकदम कटात. हा. कटात नाही म्हणत रे त्याला, टाकाटक म्हणते. कटात म्हणजे काय आमटीत बुडवतो काय कापड? मामा त्याच शब्द आहेत मामा. चालायचं. असे, तो काटात म्हणल मग बटात म्हणल मग फटात म्हणल, आपण समजून घ्यायचं. जाच्या ठेव पोरांना. आता कसं मामा मनातलं बोललं. ए बस असं म्हणल्यावर लगेच नसतं ठेवायचं. अरे 1-2 वेळा म्हणल्यावर ठेवायचं असतंय. साखर पुरण काय अशाने मामा चालले तोंड घेऊन लगेच चहा ठेवाय. मामा असं आशेला लागून माघारी आणू नये मामा. करा की तेवढा चहा करा की बनतो. अरे म्हणायचं असतं फक्त. चहा वाटा इथं काय मामाचं दुकान आहे का? हा? आता तुमच्यासारखी रिकाम टिकडी उंडकी कवर याच्या मामाकडे, मग मामाने तेच करायचं का? हा मामा आम्ही रिकाम तिकडे नाही हो, आम्ही तुमच्याकडे एक काम घेऊन आलेलो आहे. येते यायला म्हणजे काम, आणि तुम्ही आमच्याकडे घेऊन आलाय. बोला बा. आता कसं आहे आपलं हे असतं का नाही, हे काय कोंबड्या पाळायच्या काय? अरे मग घरी जाऊन पाळा ना. इकडे मामाला जड झाले, कोंबड्या कायला पाळायला आणतो इकडे? अहो, नाही मामा कोंबडा नाही पाळायचा, लग्न लग्न. कोंबड्यांचं लग्न लावायचं मग मामा काय आता इथं मंत्र म्हणाय का? हा का तीच काम करायची? अला का पुरी लग्नाला आले मी कोंबड्यांची लग्न लावूय? मामा तुम्ही लयच कॉमेडी करता राव. मी काय म्हणतोय, आपला रोहित्या का नाही रोहित्या? आपला रोहित्या? आपला म्हणजे ह्यो ह्यो रोहित्या हो. हा 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 त्यो होय. हा, ह्यो रोहित्या, याचं लग्न करायचंय. आईला ये माझ्या मनातलं बोललं बघ. एखादी चांगली वांगळ पोरगी बघून द्यायचं लग्न करून, आणि त्याला काय? आता मामा पोरगी शेजारी येतो ना, मला दुसरी पोरगी बघायची काय गरज? अरे मग जा की शेजाऱ्याची गाडी घे, जाऊन 5 मिनिटात जायचं, गाडी घ्यायचं आणि पोरगीचं लग्न टाकायचं उरकून. हे जे यायला त्याला काय लागत आहे? मामा तुम्ही लयच कॉमेडी करता राव. मी मामा काय जोकर आहे काय? नाही 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 मामा जोकर आहे. अहो, का तमाशात कामाला होता काय मामा? नाही नाही अहो तुमची स्तुती केली मामा मी. हल्ला काय कौतुक करतो का आमरू काढतो तेच कळा ना. लागले त्यांना. अहो तसं नाही मामा, आपल्या रोहित्याचं लग्न ठरवायचे सोनी सोबत, म्हणून तर आलोय आम्ही वाटावाकडी करून करून. म्हणजे यो रोहित्या हा सोनी बरोबर लग्न हा, करायचं? मग ह्यो दुष्काळातला बोकुड अहो ह्यो हिच्या बरोबर लग्न करायचा? तुम्हाला तसं वाटतंय? आपण पोरगा बघा ना तुम्ही, मटेरियल बघा पोराचं. पोरग दिसायला चांगलंय, इंजिनियर आहे. नाही पोरग दिसाय चांगलंय म्हणजे आम्ही वांगळवाणी दिसायला का? अहो, नाही नाही म्हणजे आम्ही माकडे आहेत का? अहो मामा नाही म्हणजे आम्ही काळी बिंद्री म्हणायचंय काही? अहो तुम्ही पण भारी दिसता, पण मी पोराचं कौतुक करतोय हो. तुम्ही पोरगा बघा पहिलं, पोरग इंजिनियर आहे चांगलं. पोरग इंजिनियर आहे. पोरग इंजिनियर म्हणजे आम्ही अडाणी आहे का? नाही अहो तुम्ही, नाही पोरगी अडाणी आहे का? अहो तुम्ही लय शिका. नाही म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अहो, पोरीला शाळेत पाठवली का नाही मी? मामा मुद्द्याचं ऐकून घ्या हो. तुम्ही लय फापट लावित आहे, तुम्ही ऐकून घ्या. लय फापट लावित आहे. आयो. म्हणजे मामा काय फाजील बोलतोय अहो, काय? नाही ना मामा. म्हणजे मामा रिकाम टेकडाय. नाही म्हणजे मामाला अक्कलच नाही. अहो मामा तसं म्हणतच नाही बा मी, तुम्ही लय भारी आहे. पण मी काय म्हणतोय, अहो, म्हणजे रोहितचं सोनीचं लग्न झालं तर ते सुखी आयुष्यात संसार करत्याल. आबा मी ह्या ढापण्यासोबत लग्न करू का? नाही सुखी संसार जगते.
मग आता काय आम्ही बिका मागून खातोय का का उपाशी आहे काय मामा इथे? अहो तसं नाही मामा, मला तसं नाही म्हणायचं. पण सुखी संसार म्हणजे त्यांचं त्यांचं एक वेगळं जग सुरू होईल. नाही वेगळं जग मग दुनियाच्या बाहेर काढून द्या, मग माणसातच ठेवू नका आम्हाला. नाही नाही बरोबर आहे तुमचं. माणसं नातेवाईक सोडून देतो आणि दुसऱ्या जगात जातो. अहो तसं नाही मामा, मला काय म्हणायचंय, पोरग शिकलेलं पोरग पैशावालंय त्या पैशावालय हा नाही ना, आम्ही भिकारी, आम्ही खानदानी भिकारी. आमच्या खिशातच दमडी नाही. अरे मी आज कपडे घातले रोज तर उघडाच बसू रस्त्यावर. तसं नाही मामा, मी तुम्हाला भिकारी म्हणलं का? तुमच्या मसगड नाही म्हण ना आता मग भिकारी म्हणलं नाही म्हणजे म्हणत आता तोंडाव तेवढेच बाकी राहिले. बघितलं का एवढी डिरिंग झाली याची. अरे मामाला बोलतो का तू? तसं नाही मामा, मी तुम्हाला कशाला भिकारी म्हणल? मी मला भिकारी म्हणतो आणि तुम्हाला चांगलं म्हणतोय. पण आपला विषय काय म्हणजे ह्यो चांगलं म्हणतोय म्हणून मी चांगला, मग दुनियाच्या नजरेत नालायक मी. तू चांगला म्हणला म्हणून चांगला झालो का? हा अरे लाज वाटली पाहिजे तुला. तसं नाही मामा, तुम्ही चांगलंच आहे, मी वाईट आहे, ह्यो वाईट आहे, सुनी वाईट आहे, सगळे वाईट आहे, पण तुम्ही चांगले. म्हणजे अख्खी दुनिया येडीन, मी एकटाच शाना का? अरे बाबा तू शाना, तुझं खानदान शान, तू घरातली सगळी शानी, आम्ही चेडे. हे वाट्या तुला लग्न करायची खास येतं, तू तुझी कशी कर, मला परत इकडे आण नको. तू लग्न नाही झाला तरी चालेल, संडे घेईन, पण निघ इथून चल. अरे काय नाही, निघ इथून चल, उठ. येऊ नको परत आमच्याकडे, मी पण तुझ्या येणार नाही. अरे वाट लावली नुसती. अरे पोरगी पसंत नाही मग फुकून काय गेला माझ्या तोंडावर? हा अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. इथं ह्यो पोरगी मागे आलता का थुकाय आलता माझ्या तोंडावर? हा अरे निघ या आईला. इकडे ये, इकडे काय चाललंय तुझं? काय रे एवढ्या अडचणी घेऊन आलाच? अडचणीत आहे मग तुला काय चौकात घेऊन जाणार का बोलायला? आणि तुला सांगितलं ना सारखं सारखं फोन करू नको मला. का फोन करू नको? मी करणार. करायचा नाही. मी फोन करणार, तुला मेसेज करणार, तुझ्या घरी तुला भेटायला येणार, तुला इथं अडगळीत घेऊन येणार, मी करणार. तुला अक्कल बिक्कल आहे का रे? तू काय बोलतो कळतं का तुला? काय बोलतो कळतं का तुला? मग अगोदर सगळं करताना तुला लई मजा वाटली, आता का नको मग? माझं डोकं खाऊ नको काय. तू मेसेज करायचं नाही, कॉल करायचं नाही, माझ्याकडे यायचं नाही का? आणि मला इकडे बोलवायचं नाही. ए, माझी गर्लफ्रेंड आहे, ती होती. त्याच्यामुळे होती नाही हाय, त्यामुळे मी हे करणार. कळलं ना तुला? डोक्यात जाऊ नको बरं का. हा काय घरच्यांना काय सांगितलंय तू? काय नाही. मग मला काय कळतंय? काय कळतंय तुला? घरच्यांना लग्नासाठी होकार दिलाय म्हणून? हा मग देणारच. माझ्या घरच्यांच्या विरोधात मी नाही जाणार. त्यांचा माझ्यावर लय जीव आहे बरं का. मी जर त्यांच्या विरोधात गेले ना, तेच काहीतरी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतील, ते मला चालणार नाही. नाही नाही, तुझा जीव तुझ्या घरच्यांवर, माझ्या जीवाचं काय? मला वाऱ्यावर सोडलं का तू? ते तू बघ. हा नाही नाही, तू बघ. एवढी वर्ष करताना हे करताना बरं वाटलं तुला, आता तू बघ. हा बघ तू तू बघ. हे बघ, मी तुला आत्ता सांगतो, तू जर लग्न केलं तर दुसऱ्या दिवशी येतो तू, काय बी होऊ दे, दुसऱ्या दिवशी तुला मी तो नवरा मारणार आणि तुला बी मारणार. हा मार ना. हा. बघते तुझ्यात पण किती हिंमत आहे. कशी लग्न करते ना तेच मी बघतो. बघते मी पण. जा हा आलाय तोंड घेऊन वरी. आलाय तोंड घेऊन. अरे तुला एवढी अक्कल पाहिजे. 6 वर्ष माझ्या सोबत राहिली तू, आपण एकत्र फिरलोय, एकत्र हॉटेलमध्ये जेवायला गेलोय, एकत्र पिक्चर बघायला गेलोय, कितीतरी गोष्टी एकत्र केल्यात, आणि आता तू मला टांगती वय. मग तुझं म्हणणं तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांना दुखवू का? अरे मग कर ना, काय करायचं ते बघू आपण नंतर. मला ते चालणार नाही. मी माझ्या घरच्यांना त्रास देऊ शकत नाही. मी तुला नीट सांगते. मग 6 वर्ष कळलं नाही तुला? माझ्यासोबत फिरताना तुला घरचे दिसले नाही का? तुझ्या ती इज्जत दिसली नाही का? ते तेव्हा मला काय लक्षात नाही आलं. आता आले ना. हा तेव्हा मला काय लक्षात नाही आलं. आता तुला बरं सगळं लक्षात येतंय. आता तुला त्याचा पैसा दिसला असेल ना, आहे का नाही? त्याचं काहीतरी मोठं तुला घरबार दिसलं असेल, काय दिसलं असेल. ए मी दुसऱ्यांसारखी नाही काय पैशावर मारणारी. नको तसलं नखरे. नाही 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 नाही, दिसलं दिसलं सगळं दिसलं मला. सगळं दिसलं तुला. तू फक्त लग्नच कर ग. नाही तुला दुसऱ्या दिवशी ईद वाकिलीन तुझ्या नवऱ्याला कमरतून तोडला ना, तर नावाचा चिका नाही मी. मी पण बघते की कसा तोडतो. हा तोडतो नाही, मंडपात येऊन तुला उठून घेऊन जाईन. मी पण आता ना वाटत बघते तू येतोच का मनपात म्हणून. मग डोक्यात नको जाऊ. तसाच बस तसा. ऐकाय इकडे इकडे इकडे, तुला काय लाज वाटते का काय? आ माझ्या प्रेमाचं काय करू ते मला सांगतो. ते मी का सांगू तुला? तू का सांगू म्हणजे? हा एवढी वर्ष करताना काय वाटलं नाही तुला? नाही वाटलं. आणि आता काय सांगू? अरे एवढी फिरती तू, एवढी हा पुरीची एवढी फितरत असती फिरायची, त्यात तू पण घुसली का आता? पुरी एवढ्या फिरत्यात, हे फक्त ऐकून होतो, आज दिसलं मला एवढ्या फिरत्यात. त्या फिरतात म्हणजे फिरत्या डायरेक्ट जाग्या हो. हा ते अरे आमच्यासारख्या पोरांनी तुम्हाला जीव लावला नसता ना, तर तुम्हाला कोणी भाव देणार नाही. मग ते तुला काय समजून घ्यायचं ते घे. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. मला त्रास द्यायचा नाही तू. मी देणार.
तुझं लग्न होऊ अगर ना होऊ मी तुला त्रास देणार जोपर्यंत तू माझ्याशी लग्न करत नाही. तो एकच पर्याय, हा बोल. एक माझ्याशी लग्न कर हम्म. आणि दुसरा पर्याय मरणाला तयार राहा. हा मरणाला तयार राहाल पण तू अशी लग्न करणार पण नाही मी नाही मारणार, कारण जीव आहे तुझ्यावर जीव, कळलं ना? हा मला फक्त लग्न करायचं तुझ्याशी. मी दुसऱ्या कुणासोबत लग्न झालेलं तू सहन करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि ठरलेलं लग्न मोडायचं. तू पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी लग्न मोडणार नाही, तुझ्याशी लग्न करणार नाही. हा मी बघतोच ना तू कशी लग्न करते ना, ती मी बघतोच. मी पण बघते तू काय करतो. तुझ्या भरमांडपात येऊन बँड नाही ना वाजवला तर नावाचा चुकून आहे. आता तर अजिबात करत नसते तुझ्याशी लग्न. आता तुला मला कळायला लागलं तू कसा आहेस ती. हा चांगलं चांगलं कळतंय. हा पण कळतंय तू कशी आहे. कळालंय ना, मग आता करायचं नाही लग्न. पलटू आहे पलटू. हा पळतोय मी, जा. हा तू निघ. लग्न करायला चालले, बघतो कशी करते ते.